बोलणं मला काही नाही, गैर नाही वाटत आहे. स्वतःचा विचार करणं त्यात काय वाईट काय आहे? मलाही वाटतं मी जिंकावं, अजून कोणाला वाटत असतं मला कुठेतरी लो फील वगैरे झालं तर तो शेवटची 8 माणसं ती स्ट्रॉंगच असणार आहे, सगळीच्या सगळी. आता तो लोकांचा निर्णय आहे, कोणाला ठेवायचं कोणाला काढायचं. लोकांनी दिला निर्णय आणि मला काही त्यात वाईट वाटत नाही. कोणाच्या आता जाईल हे नाही सांगता येणार, कारण आतापर्यंतचे रिझल्ट सगळे शॉकिंग होते. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल्स मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी बसले आहेत ज्यांनी नुकताच बिग बॉस मराठीच्या घरातून निरोप घेतला आहे. जेव्हा ते रडले आपण सुद्धा बाहेर रडलो आणि जेव्हा ते हसले आपण सुद्धा हसलो, असे आपले सागर दादा. कसे आहात? मस्त मस्त एकदम. कसं वाटतंय? भारी वाटतंय, खरंच भारी वाटतंय. आम्हाला पण खूप अभिमान आहे, खूप प्राऊड फील झाला तुम्हाला आतमध्ये बघून. तुम्ही जे टास्क ज्या पद्धतीने खेळलात आणि घरामध्ये ज्या पद्धतीने राहिलात, खूप छान वाटलं. एक्सपेक्ट केलेलं हे. मला पण खूपच शब्दात न सांगता येणारा अनुभव होता तो. माइंड ब्लोईंग अनुभव. माइंड ब्लोईंग. खूपच वेगळा फॉर्मॅट आणि वेगळ्या पद्धतीने, म्हणजे मला स्वतःचं कौतुक आहे यार, मी राहिलो एवढे दिवस तिकडे. आम्हाला पण खूप छान वाटलं तुम्हाला बघून, ज्या पद्धतीने तुम्ही गेम खेळलात आणि फिजिकल टास्क तर काय खेळलाय तुम्ही. खरंच खूप छान वाटलं टास्क बघून आणि तुमचे बॉन्डिंग बघून, ज्या पद्धतीने तुम्ही लोकांबरोबर बॉन्डिंग ठेवली होती आणि काही ग्रजेस नाही, काहीच नाही. एकदम छान वाटलं. खूप मनाला खूप असे बॉन्डिंग्स होते जे जेन्युनली बनले, नॅचरली बनले आणि खूप असे होते की जे गेमसाठी बनले, म्हणजे त्या व्यक्तीच्या साईडून. त्याच्यावरती काय म्हणायचं आहे? आणि जे बॉन्डिंग जेन्युनली बनले, जसं की अनुश्री, त्यांना मी बघितलं तुम्ही बाहेर निघताना, ते सगळ्यात जास्त खचले होते, सवय झाली होती. काय म्हणायचं? अनुश्री बरोबर आधी माझी खूप भांडणं व्हायची. म्हणजे मला तिची मतं पटायची नाही आणि शेवटपर्यंत पटली नाही मला. म्हणजे मी तिला सांगायचो मला नाही पटत, तुझ्या पद्धतीने खेळतेस, मला नाही पटत. पण काय, तो तिचा गेम आहे ना, शेवटी मी काही बोलू शकत नाही. बरोबर. की तू असं खेळू नको असं सांगणार मी कोण? शेवटी हा पर्सनॅलिटीचा खेळ आहे, हा वैयक्तिकरित्या खेळायचा खेळ आहे. मी त्यात लुडबुड नाही करणार. जी अनुश्री लोकांना दिसली त्याच्यापेक्षा अनुश्री खूप वेगळी आहे. हे मी अनुभवलं तिकडे. मला दिसली ती तशी खूप इमोशनल आहे ती आणि तिच्या बरोबरच एक वेगळी अटॅचमेंट झालीच होती माझी. आणि कधी झालं हे कळलंच नाही. आम्हालाच कळलं नाही की एकमेकांचे एवढे आम्ही जवळ कधी आलो, कशा पद्धतीने आलो. आणि तेही दोन भिन्न विचार असलेली दोन माणसं एकत्र कशी काय येऊ शकतात, पण आलो, झालं ते बॉन्डिंग. छान झालं ते बॉन्डिंग. काय वाटतं, जर 2 ग्रुप ऑलरेडी झाले होते, टोळी आणि काटा, जर तुम्ही टोळीमध्ये गेला असतात तर राहिला असतात आतमध्ये, असं वाटतं का? टोळीमध्येच होतो ना. काट्यामध्ये, सॉरी माय बॅड, काट्यामध्ये असला असतात तर? नाही, असं काही नाही. मी काही ठरवून टोळीमध्ये किंवा ठरवून काट्यामध्ये असं, मी त्या टोळीशी नकळतपणे जोडला गेलो. काही गोष्टी होत्या जिथे त्यांनी मला खूप मदत केली, माझ्या गेम मध्ये मदत केली, मला कॅप्टन बनवण्यासाठी त्यांनी मदत केली. कॅप्टन बनल्यानंतर पण त्यांनी खूप मदत केली मला. माझं ऐकत होते ते सगळे. अनुश्री आणि ही रुचिता, या 2 अशा पर्सनॅलिटी होत्या की जे घरात कुणाच ऐकत नव्हते, पण ते माझं ऐकत होते माझ्या कॅप्टन्सी मध्ये. तर ती परतफेड मला करायची होती. त्यांच्या कॅप्टन्सीच्या वेळी मी त्यांना मदत केली, त्यांच्या पाठीशी उभं राहिलो आणि नकळत ते बॉन्डिंग हळूहळू टोळी बरोबर होत गेलं आणि आपोआप गेलो त्या. बरोबर. आणि खूप ठिकाणी तुम्ही खचताना दिसलात. खूप स्टार्टिंग मध्ये भाऊ पण झालात, घरची आठवण वगैरे खूप आणि लोकांनी तुम्हाला सांभाळलं पण जेव्हा तुम्ही खचला होता. रुचिताने पण खूप सपोर्ट केला. विशालचा पण बॉन्डिंग खूप छान दिसला आम्हाला नंतर. विशाल बद्दल काय म्हणायचं आहे? विशाल एक म्हणजे उत्तम माणूस आहे. विशाल स्पोर्ट्समन आहे, जिद्द आहे, जिंकण्याची भूक आहे आणि जे आहे ते तोंडावर आहे, मागे काही नाही. तो खरंच जे काही चॅलेंज करायचं असेल तर तो तोंडावर करणारा माणूस आहे. आणि मला काही गोष्टी त्याच्या पटल्या आणि ऑफकोर्स, आणि त्याच्याकडे सर्वात महत्वाची एक गोष्ट होती, त्याच्याकडे अनुभव होता. बिग बॉसचा अनुभव होता. त्याला टास्क कळायचे, त्याला बिग बॉस कसा खेळायचा असतो ते कळायचं. आणि मी हे त्यावेळी पण मान्य केलं की हो, उत्तम खेळतो तो आणि मला तो खेळतो ते आवडतं, म्हणून मी त्याच्यासोबत आहे. मला खूप गोष्टी सांगतो तो, ज्या माझ्या गेम मध्ये मला मदत
करता आली ती माझा गेम सुधारण्यासाठी मला त्याची मदत मिळाली. फक्त काही गोष्टी ज्या पटत नव्हत्या मला त्याच्या ते मी त्याला तोंडावर सांगायचो, म्हणजे सगळ्या घरासमोर सांगायचो. जे नाही पटत आहे ते असं नाही की मी मी टोळीमध्ये आहे आणि म्हणून मी त्याला काही बोलायचं नाही किंवा तो कुठे चुकतोय हे दाखवायचं नाही, असं माझं अजिबात नव्हतं. चुकला तर चुकलेलाच आहे, बरोबर आहे तर बरोबर आहे. तरी खूप लोकांचं असं म्हणणं होतं की विशाल गेम खेळतोय, म्हणजे जेवढे पण टोळीमध्ये आता आहेत ते सगळ्यांना त्यांनी मॅन्युप्युलेट करून इकडचं तिकडे बोलून उलट सुलट बोलून प्रायोरिटी ठेवून पण त्याला प्रायोरिटी नाही ठेवलं तर तशा प्रकारे त्यांनी गद्दारी केली आहे असं खूप लोकांचं म्हणणं आहे आणि प्रेक्षक पण तेच म्हणतात त्याच्यावरती. नाही, मला नाही वाटत. मी जेवढं विशाल बरोबर राहिलो किंवा विशाल जेवढं मला कळलाय तर मला अजिबात नाही वाटत की तो मॅनिप्युलेट करत होता किंवा काय. त्याच्याबरोबर जी माणसं होती ती बाहेर पडत गेली. तो आता ते काही आपल्या हातात नव्हतं, ते बाहेर प्रेक्षकांच्या हातात होतं. तो तिकडे बसून नाही ठरवू शकत ना की ह्याला काढायचं तर त्याला काढायचं, असं नाही ठरवू शकत. ते लोकांचा निर्णय होता, तो दिला लोकांनी, तर त्याचा काही हस्तक्षेप असेल मला नाही वाटत. खूप टास्क तुम्ही फिजिकली जसं मी म्हणले की खूप छान प्रकारे खेळलात. आता लास्ट टास्क पण खूप छान प्रकारे खेळलात, तो चावीवाला. त्यानंतर मधुमक्कीचा पण जो होता तो पण खूप छान खेळलात. पण जिंकल्याच्या नंतर सुद्धा काही लोक नाराज होते, जसे की तन्वी. तिला असं हवं होतं की तिन्ही जिंकायला पाहिजे होतं, पण तुम्ही जिंकलात, तुम्ही आणि राकेश दादा. पाईपवाला जे प्राइज मनी. प्रत्येक आणि काय त्यात काय वाईट नाहीये की तिला जर वाटत असेल तिने जिंकावं तर त्यात वाईट काय. प्रत्येक जण स्वतःला जिंकवण्यासाठीच गेलेला आहे तिकडे. बरोबर. तिचं असं बोलणं मला काही नाही, गैर नाही वाटत आहे. स्वतःचा विचार करणं त्यात काय वाईट काय आहे. मलाही वाटतं मी जिंकावं, अजून कोणाला वाटत असेल त्यांनी. प्रत्येकाला वाटत होतं तिकडे जिंकावं, नाही जिंकता आलं, ठीक आहे. तिला ते वाटणं त्यात गैर आहे किंवा ती वाईटच आहे असं अजिबात नाही. कोणालाही वाटेल स्वतः जिंकावं आपण. हो, पण ते एक अप्रिशिएट करायला हवं होतं. आम्हाला असं वाटलं की एवढी मेहनत केली आणि कोण नाही जिंकलं, पण तुम्ही दोघं ते टास्क जिंकले. कोणीच जिंकलं नाही, पण ऍटलीस्ट आम्ही जिंकलो. तुम्ही जिंकलात आणि ते दिसलं पण जिंकत तुमची. तर ते आम्हाला कुठेतरी तिचं ते थोडस दिसलं की अप्रिशिएट नाही केलं. त्याच्यामुळे राकेश बद्दल काय म्हणायचं, त्याच्याबरोबर तुम्ही टास्क खेळलात पण बिहेवियर कसा आहे? नाही, राकेश अतिशय उत्तम माणूस आहे. मला नेहमी तो मोठ्या भावासारखा वाटला. कारण मी तिकडे पूर्ण घरासाठी मी दादा असलो तर माझा दादा तो होता. माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने तो मोठा आहेच. मला कुठेतरी लो फील वगैरे झालं तर तो ठामपणे माझ्या पाठीशी नेहमी उभा राहिलेला आहे. तो आणि दीपाली, ही दोन माणसं माझ्यापेक्षा मोठी आहेत आणि ते तसे वागलेत माझ्याबरोबर मोठ्या. मला आवडलं ते. आपण कोणाच्या तरी पाठीशी उभं राहतो, पण आपल्या पाठीशी कोणतरी असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तशी ती दोन माणसं माझ्यासाठी. खूप छान. आणि तुमचं आणि राखीचं बॉन्डिंग तर फार मजा आली. खूप छान वाटलं ते पण बॉन्डिंग आम्हाला. आणि स्पेशली आम्हाला सोनाली वहिनी एवढं आम्ही ऐकलं होतं आणि त्यांना भेटायची, त्यांना बघायची खूप इच्छा होती आणि जी बिग बॉसने पूर्ण केली. ती भावना कशी होती जेव्हा ते घरात आले आणि एवढ्या दिवसांनी? मगापासून ते खूप जण मला म्हणाले की लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की मी लाऊड रिॲक्ट झालो खूप. माझे ते इमोशन्स माझे आहेत ना. बरोबर. तर ते लाऊड आहेत का कमी आहेत की एवढंच रिॲक्ट व्हायला पाहिजे होतं मी, हे ठरवणार कोण आहे? हे मोजमाप नाहीये ना. अशा प्रसंगाला एवढंच रिॲक्ट व्हायचं असं नाहीच. त्यावेळी ती रिॲक्शन होती, ती आली. आणि 3 महिन्यानंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीला बघताय, ज्यांना बघितलेलंच नाहीये. त्यांनी आम्हाला बघितलंय तरी टीव्ही मध्ये, बरोबर, आम्ही बघितलंच नाहीये. आणि ते अचानक समोर आल्यानंतर जे आलं आतून ते आलं आणि सगळेच खूप भावुक झाले होते. आणि म्हणजे सोनाली वहिनीला भेटायला तर सगळेच सदस्य सुद्धा खूप उत्सुक होते, सगळे बसले होते त्यांच्या ह्याच्यासाठी. खूप छान वाटलं ते पण त्यांना भेटून. तुमची मुलगी पण खूप सुंदर आहे, खूप छान आहे ती पण. तर तेच आम्हाला भेटायचं होतं आणि बघायचं होतं. ते बिग बॉस मुळे आमचं झालं पूर्ण. बाकी अजून प्रभू बरोबर पण तुमचे खूप वाद झाले होते. म्हणजे वाद तसे नाही, पण त्याला तुम्ही खूप समजवताना थोडस झालं होतं. ते त्याला समजून नाही आलं, ते तुम्हाला खूप उलट सुद्धा बोलला. काय वयाचा दोष आहे त्याचा? काय लहान आहे तो अजून, कसं रिॲक्ट व्हावं किंवा तो त्याचा मुद्दा आहे. म्हणजे तो आपण त्याला काहीच बोलू शकत नाही की तू असा कसा रिॲक्ट होतो.
बरोबर. असं नाही केलं पाहिजे. हम्म. नाही, आपण सांगणारे कोण नाही. तो हम्म. गेम आहे, तो त्याच्या पद्धतीने खेळला, मी माझ्या पद्धतीने खेळलो. बरोबर. मला जिथे जिथे वाटलं त्याला काही गोष्टी सांगाव्यात, समजवाव्यात, हम्म. तेव्हा तेव्हा मी ते समजवलं, त्याला ओरडलो पण वेळोवेळी. हम्म. त्याच्या चांगल्यासाठी होतं ते. हम्म. त्याने कसं घ्यायचं ते त्याने ठरवावं, मी काय सांगणार आता ते त्याला. तर आहेच. आणि आता पुढे तुमचे काय प्लॅन्स आहेत? आता बाहेर आलात तर बाहेर आता पटकन एक नाटक करेन. नाटक नाटक मला एक बघायला नवीन आवडेल. नाटक पटकन एक करेन. हम्म. आणि तुम्ही बिग बॉसचे सगळे एपिसोड बघितले नाही स्वतःचे? बघितलं अजून. नाही नाही बघितले, बघितले. बाकी आहे हा. थोडेफार. नाही, थोडेफार 3 एपिसोड बघितले मी आल्यापासून. हम्म. आता संपवेल सगळं. संपत हा, सगळं. बघावं लागतं. काय वाटतं तुम्ही जेव्हा बाहेर आला तुमच्या जागी कोण यायला हवं होतं? नाही, कारण ना आता परिस्थितीच अशी आहे हम्म. की कोण ना कोणतरी जाणार, हे आहेच. हम्म. बरं, असं नाहीच आहे आता की हा वीक आहे आणि हा सॉलिड Strong आहे, आहे. स्ट्रॉंग आहे. हम्म. असं नाही. शेवटची 8 माणसं ती स्ट्रॉंगच असणार आहे, सगळीच्या सगळी. हम्म. आता तो लोकांचा निर्णय आहे, कोणाला ठेवायचं कोणाला काढायचं. हम्म. लोकांनी दिला निर्णय आणि मला काही त्यात वाईट वाटत नाही. ओके, मला 85 दिवस सहन केलं लोकांनी, मला तिकडे राहण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आभारच आहेत त्यांचे. टॉप 5 कोण वाटतं? तन्वी, रेवा, अनुश्री, विशाल, आरबी. आरपी. आणि ट्रॉफी कोणाच्या हातात? कोणाच्या हातात जाईल हे नाही सांगता येणार, कारण आतापर्यंतचे रिझल्ट सगळे शॉकिंग होते. शॉकिंग होतं. पण अनुश्रीला मिळावी अशी इच्छा आहे. आणि स्ट्रॉंग प्लेअर आहे. हो होऊ हो शकतं. हो हो हो. भेटू तिचं शकतं. म्हणजे मला एक गोष्ट आवडली की चुकीची तर चुकीची आहे, मी हम्म. हम्म. खोटं बोलली, हो बोलली खोटं. बोलली हो. ते हे स्वीकारणं पण किती मोठं मोठं आहे. जिगर लागतं त्याला. तेच. आणि ते पण नॅशनल टेलिव्हिजनवर ते डेअरिंग आहे. डेअरिंग आहे खरंच. तर खूप छान वाटलं तुमच्या बरोबर बोलून, गप्पा मारून, तुम्हाला भेटून. खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची हो. आणि ती आज पूर्ण झाली. फॅन्ससाठी काय मेसेज? काही नाही, हेच की तुम्ही जी काही साथ दिली मला 85 दिवस, तुम्ही मला आतमध्ये ठेवलं, घरामध्ये ठेवलं, घरामध्ये राहण्याची संधी दिली, तुम्ही वोट करत राहिलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. नमस्कार, मी सागर कारंडे आणि तुम्ही बघताय टेल चक्कर रिजनल.